नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो आणि त्यावर उत्तर म्हणून डिलिशियस फूड्स मराठी या आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज नेहमी अपलोड करत असतो. तर आज आपण पंजाबी ढाब्यावर मिळते अगदी तशीच मजेदार आणि चमचमीत अशी वांगे बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर अगदी कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता आणि जास्त साहित्य न वापरता झटपट कुकरमध्ये ही भाजी फक्त 2 शिट्ट्यांमध्ये बनून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता आपण या चमचमीत आणि मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. तर ही वांगी बटाट्याची भाजी बनवण्याकरता मी 5 मीडियम साईजचे भरताचे वांगे घेतलेले आहेत. तुमच्याकडे भरताचे वांगे अवेलेबल नसतील तर तुम्ही कुठलेही वांगे यासाठी वापरले तरीसुद्धा चालतात. तर वांगे आपल्याला या ठिकाणी जाडसर चिरून घ्यायचे आहेत. अगदी मोठ्या मोठ्या फोडी या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत. तर अशा प्रकारे सर्व वांगे मी चिरून घेतलेले आहेत. आता 4 बटाट्यांचे सालं मी या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि बटाटेसुद्धा आपल्याला जाडसर चिरून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सर्व वांगे आणि बटाटे मी व्यवस्थितपणे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत, जेणेकरून वांगे आणि बटाटे काळे पडणार नाहीत. आता एका कुकरमध्ये आपल्याला 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. त्याबरोबरच 2 लाल मिरच्या, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 2 चमचे किसलेलं आलं, त्यासोबतच 2 बारीक चिरलेले कांदे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत. आता हे कांदे आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कांदे अगदी छानपैकी परतून या ठिकाणी झालेले आहेत. आता यामध्ये मी 3 टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती, ती कुकरमध्ये घालणार आहे. ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतून झालेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ, त्याबरोबरच 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आपल्याला घालायचा आहे. आता सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो. अशा प्रकारे आपली मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे. पाणी घातल्यामुळे ग्रेव्हीला अगदी छान रंग येण्यात मदत झालेली आहे. आता ज्या वांगे बटाट्याच्या आपण फोडी करून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत. तर या वांगे बटाट्याच्या फोडीसुद्धा आपल्याला छानपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत अगदी मस्तपणे परतून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वांगे बटाट्याच्या फोडी आपण व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर आता यामध्ये मी 2 जाडसर चिरलेले टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी टोमॅटोसुद्धा भाजीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता कुकरमध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण बंद करून ही भाजी आपल्याला 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 2 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. आता झाकण उघडून ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर भाजी घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. मला मीडियम रश्श्याची भाजी आवडते म्हणून मी यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड केलेलं नाही. तर साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनून तयार झालेली आहे. तर ही झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, पुरीसोबत तर हिची चव अगदी अप्रतिम लागते. आणि हो, रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडत असेल तर आमच्या डिलिशियस फूड्स मराठी या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुमच्यासाठी आम्ही नवनवीन भाज्यांच्या रेसिपीज नेहमी घेऊन येत असतो.
तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.